देशात जातीय सलोखा, एकता व भाईचारा कायम राहावा या उद्देशाने नारी शक्ती सेवा फाउंडेशन अकोला वतीने ईद मिलन कार्यक्रम विश्रामगृह अकोला येथे संपन्न. आज नारी सेवा शक्ती फाउंडेशन मार्फत आयोजित ईद मिलन या कार्यक्रमामध्ये ईदच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक भाईचारा हे करण्यासाठी जमलेलो आहोत. सोनियाली मॅडम आहेत, साहेब आहेत, उपस्थित सर्व त्यांचे सहकारी मित्र आहेत आणि उपस्थित सर्व पत्रकार. अकोला जिल्ह्यामध्ये काम करत असल्यापासून मॅडमच्या अनुषंगाने आमचे बरेच वेळा परिचय झाला, बरेच वेळा काही पुण्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे मी मॅडमना सांगितलं की 5 मिनिटं तरी मी तुमच्या कार्यक्रमाला येऊन जाणार आणि त्या अनुषंगाने मी आलेली. आता तर दुसरी मला मीटिंग अर्जंट आहे, पण म्हटलं की नाही मी 5 मिनिटात जाऊन. पण आज हा तुम्ही कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही जे प्रशासनाच्या अनुषंगाने प्रशासनाला पुढे आणण्याच्या अनुषंगाने जो या ठिकाणी कार्यक्रम केला त्याबद्दल मी कलेक्टर मॅडम, SP साहेब सर्वांच्या वतीने तुमचे या ठिकाणी आभार मानते. त्याच पद्धतीने तुमचं जे काम आहे त्या सर्व कामाला मी शुभेच्छा देते. तुमची अशीच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रगती होत राहून ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आपल्या नारी शक्ती फाउंडेशनच्या सगळ्या आपल्या महिला, आमच्या सुमयाताई, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या महिला आणि जी आपली मानसिकता आहे स्पेशली जे जिथून त्या येतात त्या एरियामध्ये किंवा त्या समाजामध्ये किंवा जो नकाब महिलांनी कधी बाहेर निघू नये, परंतु आज काळाच्या अनुरूप आपल्याला बदलावं लागेल. आज आपल्या सगळ्या महिला, आपल्या मुली ह्या शिकत आहेत. शिकत असताना आपले प्रश्न कमी व्हायला पाहिजे होते, पण आजची परिस्थिती जी दिसते आपल्याला की त्याच्यामध्ये आज शिक्षण घेऊन या आपल्या मुलींचे, आपल्या आया बहिणींचे प्रश्न वाढलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये जे काम नारी शक्ती फाउंडेशन करतं, खरंच त्याचं मी कौतुक करतो. आणि कौतुक यासाठी की काम अवघड आहे और हे काम अवघड आहे म्हणूनच करण्याजोगं आहे. त्याचसाठी मी या सगळ्या आपल्या टीमला शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जो हा कार्यक्रम इथं केला तर हे नुसतं नारी शक्ती फाउंडेशन नाही, मला असं वाटतं की आपण अकोल्यामध्ये जो आपल्या अकोल्याची संस्कृती आहे किंवा सगळ्यांना घेऊन चाला, तर त्याचं हे छोटंसं टोकन म्हणून आहे किंवा हा प्रतीक आहे. परंतु आपण येणाऱ्या काळामध्ये असं आपलं झालं पाहिजे किंवा आपण सगळ्या लोकांनी प्रत्येक सण एक साधा झाला पाहिजे. मग तो दिवाळी असेल, तो समजा कसं किंवा ईद असेल, तो क्रिसमस असेल किंवा बुद्ध जयंती आहे. आता म्हणजे कुठलाही जो आहे तो सगळ्यांनी आपण ज्यावेळेस असं करू आणि ती जे काही काम हे मुली करत आहेत खरंच या अभिमानास्पद आहे. आणि सर्वांना मी ईदी निमित्त शुभेच्छा देतो आणि या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि आपण सगळे इथं पत्रकार उपस्थित झाला, या मुलींच्या ज्याला प्रयत्नांना आपण जे काही समजा साथ देत आहात त्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द अटकते.